चणकापूर धरणात पोहण्यासाठी गेलेल्या युवकाचा मृतदेह 24 तासांनी सापडला। कळवण परिसरात हळहळ। रेस्क्यू टीम व स्थानिक तरुणांच्या मदतीने शोध मोहीम यशस्वी। कळवण तालुक्यातील चणकापूर धरण परिसरात फिरण्यासाठी आलेल्या युवकांपैकी एका युवकाचा पोहताना पाण्यात बुडून दुर्दैवी मृत्यू झाल्याची घटना घडली। तब्बल 24 तासाच्या अथक शोध मोहिमेनंतर संबंधित युवकाचा मृतदेह धरणातून बाहेर काढण्यात आला। मिळालेल्या माहितीनुसार कळवण येथील संभाजीनगर परिसरात राहणारा धनंजय नितीन महाले वय 18 हा आपल्या मित्रांसह दिनांक 17 रोजी दुपारच्या सुमारास चणकापूर धरण परिसरात फिरण्यासाठी आला होता। यावेळी तो धरणाच्या पाण्यात पोहण्यासाठी उतरला, मात्र काही वेळातच तो अचानक बेपत्ता झाल्याने परिसरात एकच खळबळ उडाली। घटनेची माहिती मिळताच स्थानिक तरुणांनी तात्काळ धरण परिसरात शोध कार्य सुरू केले। दुपारी 3 वाजल्यापासून सुरू झालेली शोध मोहीम सायंकाळी 7 वाजेपर्यंत सुरू होती, मात्र युवकाचा कोणताही ठावठिकाणा लागला नाही। त्यानंतर प्रशासनाच्या मदतीने रेस्क्यू टीमला पाचारण करण्यात आले। सिन्नर येथील अनुभवी पाणबुडी गोविंद तुपे व सोमनाथ कांगणे यांच्या पथकासह सप्तशृंगी गड येथील NDRF टीम तसेच मालेगाव येथील पथकाला बोलावण्यात आले। रात्री उशिरापर्यंत आणि दुसऱ्या दिवशीही शोध मोहीम सुरू ठेवण्यात आली। सलग 24 तासांच्या प्रयत्नानंतर अखेर युवकाचा मृतदेह धरणाच्या पाण्यातून बाहेर काढण्यात रेस्क्यू पथकाला यश आले। या घटनेमुळे कळवण परिसरात हळहळ व्यक्त करण्यात येत असून महाले कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला आहे। दरम्यान या घटनेमुळे धरण परिसरात सुरक्षेच्या उपाययोजनांचा प्रश्न पुन्हा ऐरणीवर आलाय। पावसाळा व उन्हाळ्यात मोठ्या प्रमाणावर पर्यटक धरण परिसरात येत असल्याने प्रशासनाने अधिक खबरदारी घेण्याची मागणी नागरिकांकडून केली जात आहे। धरण किंवा नदी परिसरात पोहताना सुरक्षिततेचे नियम पाळणे गरजेचे आहे, असे आवाहन अभोणा पोलीस ठाण्याचे सहाय्यक निरीक्षक कोकाटे मॅडम यांनी केले आहे। गिरणा वार्ता न्यूज संपादक गणेश पवार सह कार्यकारी संपादक पुंजाराम खांडवी, कळवण। आता सगळं तहसीलदारांना माहिती दिलंय, प्रति रवाना केलंय, पोस्टान करतात इकडे लोक अशा दुःखाच्या ठिकाणी जातात, ज्याच्या घरात जातात त्याला काय, पण शेवटी आपण येते ते प्रशासने अशा करतात। अशा आता किती पाणी लय 12-13 फूट 14 फूट पाणी, काहीच नाही।